नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। सख्या भावाने भावाच्या डोक्यात दगड घालून खून केलेल्या आरोपीस पनवेल शहर पोलीस ठाण्याचे बीट मार्शल यांनी एका तासाच्या आत ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला। दिनांक 25/9/2025 रोजी दिवसपाळी कर्तव्याकरता पनवेल शहर पोलीस ठाणेकडून बीट मार्शल 5 यांना 8:30 वाजता डायल 112 द्वारे MDTवर माहिती प्राप्त झाली की करंजाडे सेक्टर 5 पोलीस चौकीसमोर जाणाऱ्या रोडला एक 45 वर्षाच्या पुरुषाचा दगडाने ठेचून खून केला आहे। असा कॉल प्राप्त झाल्यानंतर बीट मार्शल 5 वरील अंमलदार हे तात्काळ घटनास्थळी गेले आणि प्राप्त कॉलची माहिती घटनास्थळावरून घेऊन पनवेल शहर पोलीस ठाणेस दूरध्वनीद्वारे कळवले। त्यानंतर बीट मार्शल 5 वरील अंमलदार पोलीस हवालदार 2664 विलास बिराजी कारंडे व पोलीस हवालदार 3961 राजेंद्र कृष्णा केणी यांना घटनास्थळी उपस्थित व्यक्तींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी प्रसंगावधान दाखवत आरोपी हा पळून जाण्याच्या बेतात असताना आरोपित नामे नागेश वाल्या काळे वय वर्ष 32 यास राहत्या ठिकाणावरून तात्काळ ताब्यात घेतले। नमूद आरोपी व मैताच्या नातेवाईकांकडे विचारपूस केली असता असे निष्पन्न झाले की मैताचे त्याच्या चुलत भावाची पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून आरोपी नागेश वाल्या काळे याने त्याचा मयत भाऊ दत्तू वाल्या काळे वय वर्ष 45 वर्ष याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली। आरोपी नागेश वाल्या काळे याच्या विरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 570/2025 भारतीय न्यायसंहिता 2023 कलम 301(1) असा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक शाकीर पटेल गुन्हे शाखा पनवेल शहर पोलीस ठाणे हे करीत असून आरोपीस पोलीस कोठडी रिमांड मिळणेकामी आज माननीय न्यायालयात हजर करण्यात येणार आहेत। सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त श्री मिलिंद भारंबे, माननीय सहपोलीस आयुक्त श्री संजय एनपुरे, माननीय अप्पर पोलीस आयुक्त श्री दीपक साकोरे, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 श्री प्रशांत मोहिते व माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल विभाग श्री भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी संजय कदमसह तृप्ती भोईर, पनवेल। क्रमांकावर कॉल आला होता की करंजाडेमध्ये सेक्टर 5 या ठिकाणी एका निर्जन ठिकाणी एका व्यक्तीला कोणीतरी डोक्यात दगड घालून ठार मारलेला आहे। असा कॉल प्राप्त झाल्यानंतर पनवेल शहर पोलीस स्टेशनचे बीट मार्शल पोलीस हवालदार कारंडे आणि केनी तात्काळ तिथं घटनास्थळी गेले। त्यांना तिथं आढळलं की मृतदेह पडलेला आहे। त्यांनी घटनास्थळी विचारपूस केली, जे उपस्थित लोक होते त्यांच्याकडून त्यांना माहिती मिळाली की मैताच्या भावानेच तो हा खून केलेला आहे। त्यांच्याकडून त्यांनी नाव घेतलं आणि तात्काळ मैताचा आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलेला आहे। त्या आरोपीकडे विचारपूस केली असता असं निष्पन्न झालं की यातील आरोपी आणि मयत हे सख्खे भाऊ आहेत। यातील मयत ज्याचं नाव दत्तू काळे आहे, त्याच्या चुलत भावाच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते। या रागापोटी किंवा याबद्दल त्यांचे वारंवार कुटुंबामध्ये वाद व्हायचे। या कारणास्तव त्याचाच भाऊ नागेश काळे यांनी काल संध्याकाळी भावाची डोक्यात दगड घालून हत्या केलेली। या संदर्भात पनवेल शहर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक पटेल करत आहेत आणि आज आरोपीला न्यायालयात पोलीस कस्टडी रिमांडसाठी हजर करण्यात येणार।